नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 133, 21 मे 142, 21 मे. येणे प्रचितीचे बोलणे. माऊलीच्या या शब्दांची सत्य प्रचिती म्हणून हा उपद्व्याप. आज आधुनिक वैज्ञानिक विचारसरणी आणि परंपरागत वैदिक सूत्रमय विचार यात काही प्रमाणात विरोधाभास वाटतो, पण जसजसे सूक्ष्म संशोधन होते आहे किंवा होईल तसतसा हा विरोधाभास लयाला जाणार आहे आणि जात आहे हे अनुभवायला येत आहे. त्यांच्यातला हा वरचा वितंडवाद लवकरच संपेल आणि त्याची जागा सखोल सुसंवाद घेईल. सर्व सनातन प्रेमी त्या क्षणाची आतुरतेने वाट बघतायत. आनंदाची व समाधानाची गोष्ट हीच की अशी प्रचिती येण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. असे प्रयोग विद्येचे माहेरघर असणाऱ्या, सहजावस्थेत दुर्बीण लावून बसणाऱ्या पुणेकरांसमवेत व त्यांच्या नगरीत पुणे येथे पार पडले. वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित तसेच NCL सारख्या प्रख्यात संशोधन संस्थेतील लोक त्यांच्या संयुक्त प्रयत्नाने ह्या प्रयोगांची रूपरेषा आखली आणि त्यासाठी 1-2 दिवस नाही, सलग महिनाभर काटेकोरपणे प्रयोग आणि परीक्षण केले. विभिन्न जात, धर्म, लिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर त्यांनी प्रयोग केले. इतकेच नव्हे तर त्यात एक वेडसर माणसाला सुद्धा सामावून घेतलं. प्रत्येक यंत्राची रचना असते, पण ठेवण लकबी निरनिराळ्या असतात. म्हणूनच रचनेतील साम्य असणारे रक्तदाब, मधुमेह, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, ताणतणाव इत्यादींवर अग्निहोत्राचा काय परिणाम होतो त्याचे सूक्ष्म परीक्षण केले गेले. प्रत्येकाची कसून तपासणी झाली. माणसाच्या शरीरात मज्जासंस्था फार महत्त्वाचे कार्य करते. शरीर कार्यरत असो वा नसो, मज्जासंस्थेचे काम 24 तास चालू असते. दोन्ही मज्जासंस्थेत योग्य ते परिवर्तन घडवून आणण्याचे काम अग्निहोत्र करते. असे विलक्षण परीक्षण समोर आले. सूर्योदयाला सिम्पॅथेटिक तर सूर्यास्ताला पॅरासिम्पॅथेटिक कार्यरत असणे आरोग्यदायी असते. ते अग्निहोत्रामुळे नेमके घडते. अनेकांच्या रक्तदाबात सुरुवातीला चढ उतार होता, पण तो 4-8 दिवसात नॉर्मल झाला. सहभागी झालेल्या व्यक्तींच्या श्वसन क्रियेत लयबद्धता आली. नाडीचे ठोके नेमके पडू लागले. सर्वांचा ESR तपासला तेव्हा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली आढळली. हिमोग्लोबिन वाढले. फक्त एका मनोरुग्णाची प्रगती संथ होती. ॲमिनो ॲसिडचा पुरवठा व्यवस्थित होऊ लागल्याने ताणतणाव गेले. प्रयोगाने वीर्यशक्ती वाढल्याची पुष्टी पण दिलेली आहे. अशीच वेदवचने आहेत. त्याची सत्यता पटली आणि प्रचिती आली. त्यानंतर प्रचिती घेतलेल्या शास्त्रज्ञांनी तत्काळ अग्निहोत्र सुरू केले. एकूणच सर्व अहवाल विस्तृतपणे यशवंत सोहनी यांनी प्रकाशित केलेला आहे. एकदा प्रचितीने समजल्यावर शेकडो शास्त्रज्ञ वेदविचाराचा मागोवा घेण्यासाठी व स्वयंप्रचिती घेण्यासाठी पुढे सरसावलेले आपण नेटवर पाहू शकतो आणि त्याची खात्रीशीर प्रमाण आज त्याची प्रचितीही घेऊ शकतो, कारण ती तशी प्रमाणं उपलब्ध आहेत. धन्य शास्त्र निष्पन्नता आणि धन्य सत्यप्रचिती. नमस्कार.